रंगवणार आहे तरी सर्व प्रेक्षकांनी या अष्टमी श्री गणरायाच्या चरणी वंदन करून श्री रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना मानाचा मुद्रा करून व आई यशवंती देवीला प्रणाम करून आज आंबेडखुर्द बोलेवाडीतील आम्ही विरारकर तुमच्या सर्वांच्या भेटीला एक धमाल विनोदी एकांकिका श्रीपात्र वेळी तुमच्या समोर आज आम्ही सादर करणार आहोत। आजच्या विज्ञान युगात आम्ही कोकणवासियांना नोकरी धंद्यासाठी शहराकडे म्हणजे मुंबईकडे वळावे लागत आहे। त्यातच विरार या ठिकाणी राहून मुंबईकडे कामाला जाणे फार जिगरीचे काम आहे। वेळात वेळ काढून आमच्या विरारकरांनी तुमच्या सर्वांच्या मनोरंजनासाठी जो वेळ मिळाला त्यातून तुमच्यासाठी एक छोटीशी एकांकिका घेऊन येत आहे। त्या एकांकिकेचे नाव आहे धमाल बाब्या राजूची। धमाल बाब्या राजूची, धमाल बाब्या राजूची। आम्हाला खात्री आहे की हे एकांकिका आपणास नक्की आवडेल आणि तुम्ही सुद्धा त्याच आवडीने प्रतिसाद द्या अशी इच्छा व्यक्त करतो। म्हटलं जातं यथा जीवनस्य भोजनं हास्यस्य अभिनयं अभिनयस्य नाटकं म्हणजे जगण्यासाठी अन्न तसेच हसण्यासाठी अभिनय आणि अभिनयासाठी फक्त नाटक फक्त नाटक फक्त नाटक। धमाल बाब्या राजूजी या नाटकाचे लेखक श्री दशरथ राणे, निर्माता श्री तरुण मंडळ मुंबई आंबेडखुर्द बोलेवाडी, दिग्दर्शक श्री शांताराम बामणे, सूत्रधार श्री विश्वनाथ बोले, संगीतकार श्री सुभाष वारोसे, रंगभूषा श्री आत्माराम बाची आणि श्री मनोज पातळे, प्रकाश योजना पांडुरंग गोरगडे, मंदार वारोसे, विशेष सहाय्यक श्री विलास पडे आणि श्री विलास बाची, राजेश लागण व प्रकाश बामणे व नितीन बोले, गायक श्री राजेश लागण। या प्रयोगात भाग घेणारे आमचे कलाकार काका श्री विष्णू टावर, बाबल्या श्री सदानंद बोले, राजू कुमार कैलास बोले, गणेश श्री संदेश बामणे, गजा श्री किरण वारोसे, डॉक्टर श्री शांताराम बामणे, पांडू श्री दयानंद बोले आणि इतर बाल कलाकार आर्यन वारोसे, ध्रुव डावळ, अथर्व फळे व समर्थ फळे। पुन्हा एकदा धमाल बाब्या राजूची हे नाटक लवकरात लवकर तुमच्या समोर सादर करणार आहोत। धमाल बाब्या राजूची, धमाल बाब्या राजूची। परीक्षेत मी 200 नापास झालो माहिती आहे ना। त्याचा एवढा रस्ता घेतला 4 दिवस हातवरती होतास आणि सगळं काय तुझ्या हातवरती व्हायचं। बाबल्या ते सांगायचं नाही तू तुला कोणी सांगितलं? तुझी आई ना त्या गावाला खबर दिली। अरे तुझी आई काय माझी आई काय
सगळ्या अख्ख्या गावात बटन नसलेला रेडिओ म्हणून त्यांचं नावलौकिक पडला आहे. आता चालू तुम्ही आजारी पडल्यावर अरे मी काय घरोबर आजारी पडलो होतो तेव्हा बाबांचा मार चुकवण्यासाठी ते डोक गेला होते आणि हो औषधी मोरी टाकायचो कमाल आहे ना तुझी. आणि पुढच्या कामाला झाली काय झालं? पूर्ण वर्षभराचा खाऊ फक्त 4 दिवसात बाबाने माझ्या पोटात कोंबला. धमाल झाली. काका मारत आहे सावध बाबल्या बस बाबल्या जरा नाटक खरं वाटलं पाहिजे. बस तयार हो. मी बसतोय पण तू सुरुवात करा. फक्त सुरुवात कर. मी आहे तयार हो. पण एक सांगून ठेवतोय, जर काकाने मला नाटकात काम करायची परवानगी दिली ना तर नाटकाचा हिरो मीच होणार. ते काही नाही नाटकाचा हिरो मीच होणार. हे तर मीच होणार. हे तर सगळं मीच होणार आहे. ठरले आपण आता हिरो मीच होणार आहे. असे जर तुझे असतील ना तर नाटक गेला खंड्या. एक मला ऐकायचं जा. आपल्या बस रे, बस बस बस. आता कधी पण तू आजारी आहेस. बस बस. हसू नको. अरे मला काय झाड पाडले चांगला ठंडाने जाणार मी. आपल्या बसमध्ये काका तर येतील. बस बस काका. अरे बाबल्या असं उघडा काय करतो तू बरोबर? हो काका मी पण त्याला तेच सांगतोय. तो म्हणतो कसा जागेवरती बसून कंटाळा येतो. असं? आपल्या बस बस तुला बरं नाही ना. काय झालं ना पोराला? तुका म्हणे की रावले जेचे होईल तेथे पाहावे. असं काय करतोय? काकाला सांग बघू तुला काय होतंय ते. काका काल तर चांगला होता एकदम माकडासारखा कुठून उड्या मारत होता. आज काय झालं? अरे बोरा या बोराच्या आजारपणाला मीच कामी होत आहे. अरे याला नुसतं नाटकात काम करायचं म्हटलं तर ह्या बोराला अंतरून धरलं. आणखी पुढे धरलंय दुसरं सांगून येतो. आजारी पडला बघ करायची गोष्ट हातात कामी जगत नाही बघ. का? अरे असं वाईट बोलून बघ. मी नाटक आल्यावरती सोडलं तो बघा कोण आहे? तो बघा अर्धनारी नाटक छोटा तो मला आपला दरबार बोलतो काका. पण नाही त्या काका साहेबांच्या हाताचं काका मला वाचव. तू बरा झालास म्हणजे कुशल नाटकात काम कर. तुला काका काही बोलणार नाही. होईल की नाही काका? नाही बोला तू मुली तुमच्यावर रागवणार नाही. अरे तू नाटकात काम कर. अरे यशवंत हो गुणवंत हो. अरे तू हिरो हो हिरो. कोणासारखा हिरो? कोणासारखा म्हणजे अरे तुझ्या बापासारखा मोठा हो. काका बापल्याचे पप्पा काय हिरो आहेत का? माझे बाबा तर पोस्ट पण होते. हिरो कुणाला म्हणतात? अक्षय कुमार याला हिरो म्हणतात. मला अशोक सराफासारखं व्हायचंय. मला त्याच्यासारखं गायचंय. उड्या मारायच्या नाचायचंय. काम करायचं की नाही? नाही या काका साहेबांचा पुतळा दिला शब्दाला बोलावं पक्का आहे. माझ्या हातात जर तुम्ही ₹1,00,000 दिले ना तर या नाटकात सुद्धा काम करणार नाही. तुझ्या हातावरती रागवड ठेवणार तू काय स्वतः अमिताभ बच्चन समजतोस?
अरे ह्या बाबल्या गावकऱ्यासमोर अमिताभ बच्चन की छान की पक्की आई ग आमच्या गावात अरे आम्हाला सांगता आपला बाबल्या सही सलामत आहे. अरे गजा देत आहे आपला बाबल्या सही सलामत आहे. अरे मी खात्रीने सांगतो. काय बोलतो काय सुद्धा मेकअप झाल्याशिवाय हा बाबल्या या पृथ्वी तलावाची जागाच म्हणणार नाही. अरे असं वाईट करू नका रे. अरे काकाच्या कांद्याला घरं पडतात. काका घर टंचाईच्या जर काळात तर तुमच्या कांद्याला घरं पडत असतील ना तर गेल्या वर्षी लग्न झाल्या माझ्या मावशीसाठी एखादं घर राखून ठेवा तुम्ही. मावशीला काकांची पकडी बरोबरची नाही. अरे मूर्खानो काळजाला घरं पडणं म्हणजे हाऊसिंग बोर्डानं घरं बांधण्याचं सोपं वाटलं की नाही तुम्हाला? अरे हा तुम्हाला त्या वैद्यभावाचं काहीतरी काढा आणायला काहीतरी सांगितलेलं ना. काय झालं त्याचं आणलाय ना ती कार वाटली ना बाकी जागेवर झोपे झोपेमध्ये औषधाच्या रुंदीनं झोपेल. आता आपण काय करूया औषध नको मला औषध नको अरे औषध म्हणजे बरं कसं वाटणार तुला? काका जर आपल्या बाबल्याला बरं वाटत असेल ना तर मी त्याचा हात धरतो. तर तुम्हाला कोणाकडे घेऊन झोपेल. हा जेव्हा लहान होता ना तेव्हा एवढी मस्ती करायचं ना तुमचं औषधाचं जरी नाव जरी काढलं ना तरी चट्टी सोडून परत सोडायला एवढा मस्ती करू लहान मस्ती करू. अजूनही वेगळी गुण गेली ना अजूनही तसा जायचो. औषध घे औषध गोड असं अरे औषध घेतल्याने बरं कसं वाटणार? औषधाचं नाव घेतल्याबरोबर कशी तरतरी अरे औषध आहे की गोमूत्र आहे? म्हणाले काय म्हणाले माहिती गोमूत्र प्यायल्यावर असेल नसेल तो आजार निघून जाईल. राम करालो मला गोमूत्र बस काय साला तुम्ही आम्ही नरकात गेलो तरी काही हरकत नाही. पण तू मात्र आम्हाला सोडून जाऊ नको. ए बाबांनो तुमच्याबरोबर मला काय नरकात यायचं नाही. कसा मला वाचव काय बाबल्या
मला सगळ्यांना गोमूत्र बसतात अरे त्या गजबला गाडा हे जे तुम्ही फोटो कडे लागत हे काकांना काढला ना सगळ्यांना सगळ्यांना काढते सगळ्यांना हे बघा माझ्या अंगाचा उपाय लागलाय मला हवा वगैरे काय करणार वाटत डॉक्टर काय चहाचं तरी काय डॉक्टर तुम्ही जसं माझा म्हणजे याला काय म्हणायचं आहे या जनावरांच्या डॉक्टरला इथं कशाला आणला तुम्ही सांगितलं ना की आमचा बैल आजार आहे म्हणून बैल नाही हो बाबले बाबले माझा बसता तुम्हाला काय म्हणायचं ना भाई हो माझा मुलगा बरा झाला नाही मी जरी म्हशीचा डॉक्टर असतो तरी माणसाच्या रोगाचं निदान करू शकतो बरं झालं मला आमच्या ह्या बाबल्याला काय होते लय त्रास द्यावा आता तुझी नाडी जातो मला काय होते जरा मानसिक संतुलन बिघडलं माराकडे पाठ करत होता त्याला
झालाय आमचं बाबे पागल झालाय तो असे काय करताय सांगतो तुम्हाला काय करायचं मला वाटतंय पावसाचं आंदोलन नसून तो कुठेतरी थांबवला असं मला वाटतंय बघूया काय आपण उत्तर आम्ही सगळे आहोत तुमच्या बरोबर हो तरी पण पहिला संशय होता कसला त्या 5 तारीख ब्रह्मचार्याला बोलावलं होतं तो अजून आलाच नाही बोलू येऊ का तुम्ही घेऊन येतो तब्येत बिघडत चालले कोण आहे आम्हाला कसं दिसत नाही जानबा तुकाराम जानबा तुकाराम जानबा तुकाराम ज्ञानोबा माऊली
तुम्ही चटण्या करता. देवाच्या पाया पडून घ्या कोणा पाया पडून पाया पडा पाया पडा तुम्ही काय करता विचारा दे मला काहीतरी विचारायला सांगतो कोण आहेस तू कोण आहेस कोण नाव सांग नाव काय ते काय सांगायचं काय सांगायचं त्याचं तोंडाने बोल नुसतं हू करतो कोण माझ्यासमोर गेल्या वर्षी राखण बोलले नाही काय तुला चांगले धान मारे आणि दोन कोंबडे दिले मी काय ते बोल तोंडात बोल काय ते काय त्रास होतो माझ्या दोन पोराला सगळ्या पोरांना काय आमचे 5 बाळा तुम्ही खाल्लं ना आमचे कोणाचे पोरे आमचे आलेच नाही कोणाचे गेलेच नाही हा त्रास काय होतो काय सांगायचं असेल तर लवकर सांगायचे आता हे घटना होती ना म्हणजे फेकून देऊन दिले काय नको माझ्या घराला मग मला सांगायला घरचा आहे की भाचा आहे म्हणजे काय शोर वाटत काय दोन दिवसापूर्वी या गावच्या मीटिंग मध्ये दोघं तिकडे चांगलंच चापलं होतं एका विषयावरती त्याला एकदम झाला बोलवला काय बोला माहिती तुला बघून घे बघू मग त्याला पाहिजे मित्र पाठवला ना काय बघायचं तर सांग बघू म्हणजे त्याला पण काय पाठवलं म्हणजे आपल्या बरं पाठवलं मनाचं समाधान झालेला बरं जास्त वेळ न करता आपल्या बाबल्याचं काय निदान मला देव मोठं बा तूच देव आहे तूच काय ते ओळख भवानी मातेचा कोप आहे भवानी मातेचा भवानी मातेचा कोप भवानी मातेचा कोप आहे म्हणजे आमच्याकडे चुकलं की नाही काय चुकलंय चुकलंय काय सांगताय हो बाबांनी भवानीच्या उत्सवात कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं ना होतं ना हो केलं आता कसं कॅन्सल झालं त्या काकांनी बाबऱ्याला नाटक काम करायला विरोध केला म्हणून विरोध केला कुणी काकांनी त्यांना बिनकायचा बाजूला करून त्याला वर म्हणजे मी मरणार चुकीचा
नको गो देवा, माझी चूक पदरात घे. ते काय साडीने तू आलाय अरे बाबा, गावात माझ्या उद्योगाला आता मी कोणाला विरोध करणार नाही. उलट मी त्याला मदत करीन. मला आमच्या बाप्याचं जरा काय ते भूल काय आहे ते थोडं घालून टाकावं. कुणी हात मारला मला? अरे मी मथुरा देव. कसं वाटतंय तुला आता? जादूची गाडी फिरवत आहे का? चांगला ठणठणीत वाटतंय आता मला. का आता काम करू. कुठली मूवी टाकलाय तासामध्ये? मला हिरोचा भाग शोधून दे. हिरो हिरो अरे काय याचा मोरो आणि काय याचा तो दिसतो तर झिरो आणि मनी मला एक विचारायचं होतं. अरे विचार विचार मनात कुठला संकोच ठेवू नका. देवा मला हे विचारायचं आहे की जर मी गणितात नापास झालो ना आणि जर पास झालो तर तुमच्या पुढे 5 पेढे ठेवून देवा. Shut up! प्रयत्न करा, मेहनत करा, यशवंत व्हा, गुणवंत व्हा. देवाला लाच दिलं टाळून द्या. हो देवा. आता देवाला तालमीला जायचंय. मला नाही हो, या झाडाला आता आम्ही जातो बाबल्याला घेऊन. आपल्या मला बरं वाटतंय ना. देवा तुम्ही आता अंग सोडा. मी काही इथे सोडणार नाही. जे काही सोडायचं असेल ते घरात घरी गेल्यावर सोडून दे. आणि यापुढे बांधवपणाच्या कार्यक्रमाला जो कोणी विरोध करेल त्याला भुई सपाट करायला. आता माझं सर्व काम झालंय. मला इथून पोहोचवायची तयारी करा. पोहोचवायची तयारी? अरे पोहोचवायची म्हणजे वरती नवर आहे, घरी घरी. आपल्या मी टाळ वगैरे घेऊन येतो. देवाला सोडून दे. काय बोलव तरी पण सोडायचे असतात. टाळ घ्या. या बरोबर नाव घ्या. टाळ घ्या. घरातून देवा घरातून देव निघाले, घरातून देव निघाले, घरातून देव निघाले, हरे राया 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 घरातून देव निघाले, बाप्पा देवा घरातले घरातून देव निघाले, हरे राया
काकाच्या लक्षात आहे देवाला काय हवं नको ते. त्याच्या नावावर ढोंग बघतो त्याची कोण बघतात. तरी सुद्धा देवाला नैवेद्य दाखवायलाच आता आता असं ते घेऊन या मग. ते काय करतो जातो घरात काय असेल ते नैवेद्य घेऊन येतो. आता घेऊन जा आलो मी आलो काका घेऊन या. हो हो गेली का मग? कसं फसवलं काकांना एक दोन तीन चार पांडव माता जय जयकार. एक दोन तीन चार पांडव माता जय जयकार. पांडव माता जय जयकार. अरे काय चाललंय काय पण इंग्लिश या काकासमोर इंग्लिश मराठीचा पद्य नाही इंग्लिश प्रसाद या झाडून सगळ्यांना प्रसाद देणार आहे मी. काय झालं काका? काय झालं अरे या काकाला उल्लू बनवला काय नाटकात काम करून करून सो करून बसलाय. अरे माझी 4 दिवसांनी रजाम फोड गेली. माझे खाडे किती झाले तुला माहिती आहे? नाही बघा या सगळ्यांनीच मला हे नाटकात काम करावं लागतं. हे बघा मी नाही काका मी नाही ह्या चौघांनीच मला कामाला यावं. मग सगळ्याला झाडून फोडून करणार आहे. झाडून सगळ्यांना एकेकावर फोडणार आहे मी. नाटक वाटत काकाला समजलंय. हो समजलं. हा, सगळं समजणार आहे. माझ्या अंगाला सुद्धा क्षमा करा या नाटकाच्या वेळापायी आम्हाला हे सगळं नाटक करावं लागलं. होय काका. तर साष्टांग नमस्कार करा. अरे बघताय का तोंडाकडे? हा, नमस्कार. हा, बोला का? उठा 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 बोला. तुम्ही नाटकात काम करणार? नाही तुम्ही नाटकात काम करणार? Shut up! तुमचं नाटक व्हायलाच पाहिजे. तुम्ही नाटक करायचं. अरे कोरोना आज तुमची जिद्द बघून हा काका पुढचा हा पण माझी एक गट आहे. नाटकात काम करत असताना अभ्यासाकडे जरा पण दुर्लक्ष होता कामा नये. कारण सगळे छंद हे अभ्यास सांभाळूनच करायचे असतात. असं हे तुमचं वयच आहे म्हणा. बरं हा पण माझे आणखी एक गट आहे. तुमच्या नाटकाचा अध्यक्ष हा काकाच राहणार. अरे पोरांनो मागायला जरी कंजूसपणा केला तर हा काका 10,000 काय 20,000 जाहीर करून Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ để không bỏ lỡ